हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण मस्त अशी मसाल्याच्या वांग्याची रेसिपी बघूया. तर त्याच्यासाठी इथं मी तव्यामध्ये शेंगदाणे, खोबरं, लसूण आणि जिरं टाकलेलं आहे. तर इथं खोबरं तुम्ही ओलं पण घेऊ शकता किंवा सुकं खोबरं देखील चालतं. मी इथं सुकं खोबरंच वापरलेलं आहे. तर आता हे छान एक 2 चमचे छोटे चमचे तेल टाकायचं आणि मस्त भाजून घ्यायचं. जास्त काळपट मसाला करायचा नाही आहे. थोडंसं म्हणजे तांबूसर कलर आला त्याला, म्हणजे खोबरं थोडंसं भाजलं गेलं, शेंगदाणे थोडेसे हलकेसे भाजले गेले की काढून घ्यायचं. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि तिखट टाकायचं. आता तिखटाचं प्रमाण कसं आहे, तुम्ही घरात कसं वापरता तसं टाकायचं त्याच्यामध्ये आणि चवीप्रमाणे मीठ टाकून हे छान असं बारीक करून घ्यायचं. सुरुवातीला तसंच वाटायचं आणि एक नंतर थोडंसं वाटण तयार झालं की थोडंसं पाणी टाकून परत वाटायचं, म्हणजे जेणेकरून तसं जर वाटलं तुम्ही तर मसाला छान वाटला जातो, बारीक वाटला जातो. आता इथं वांग्यांच्या मी मधून 4 भाग केलेले आहेत, म्हणजे पूर्ण कट केलेलं नाही आहे. मध्ये 4 असे काप केलेले आहेत, म्हणजे कट मारलेला आहे. तर वांगं टेस्ट म्हणजे वांगं पण कट करताना काय होतं, मध्ये कुठेतरी समजा कीड असेल, तर त्याच्या पाठीवर जर थोडंसं तुम्हाला डाग दिसत असेल, तर ती अशा पद्धतीने साल त्याची बाजूला करून मध्ये चेक करा. कारण मधल्या बाजूला पण वरतून जरी वांगं चांगलं दिसत असेल, तरी मधल्या बाजूला थोडंसं कधी कीड असू शकते, अळी असू शकते. तर अशा पद्धतीने पण वांगं तुम्ही चेक करायचं. त्याची बियांची बाजू थोडीशी बाजूला करून, वरचे साल बाजूला करून आतमध्ये बघायचं आणि मग चेक करून वांगं आपण वापरायला घ्यायचं. आता इथं मसाला आपला तयार आहे. कढईत तेल गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. आता याच्यामध्ये आपण चटणी आणि मीठ सुरुवातीलाच टाकलेलं आहे. तर ज्यावेळेस आपण भाजी झाकण मारून शिजायला ठेवणार आहे, त्याच्या आधी फक्त थोडंसं मिठाची चव बघून घ्यायची. म्हणजे कमी असेल, जास्त असेल तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं. कारण सुरुवातीला आपण कमी मीठ टाकलेलं आहे, तर जास्त होणार नाही. पण कमी पडलं तर थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करून बघा. तर आता इथे काय करायचं, मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. मी इथं मसाल्याचं वांगं करण्यासाठी लाल मसाला वापरला आहे. तर तुम्ही हिरवी मिरची देखील वापरू शकता. तर हिरवी मिरची वापरून देखील मी तुम्हाला भरलेलं वांगं म्हणजे माझ्या चॅनलवर शेअर केलेलं आहे. त्याला आमच्या इकडं खारं वांगं म्हणतात. तर ते सुद्धा जाऊन तुम्ही चेक करा. तीसुद्धा रेसिपी खूप छान आहे आणि हिरव्या मसाल्याचं वांगं ते सुद्धा खूप छान आणि टेस्टी लागतं. तर आता इथं म्हणजे मसाल्याला छान तेल सुटलं आहे. त्याच्यामध्ये आपण पाण्यात टाकलेली वांगी ती याच्यामध्ये एक-एक करून टाकायची. आता याच्यामध्ये मी एक बटाटा पण टाकलेला आहे. 2 भाग करून फक्त बटाटा टाकलेला आहे. बटाटा आवडत नसेल तर टाकू नका. फक्त वांगं टाका. बटाटा पण ह्या मसाल्यामध्ये छान लागतो म्हणून मी एक बटाटा 2 भाग करून याच्यामध्ये टाकला आहे. आता इथं पाण्याचं प्रमाण म्हणजे पाणी फक्त अर्धा कप पाणी मी इथं वापरलेलं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही, कारण मसाल्यामध्ये पण वाटताना आपण थोडंसं पाणी वापरलेलं आहे. आपल्याला मसाल्याची भाजी करायची आहे म्हणून जास्त रस्सा आपण करणार नाही आहे याचा. आता इथं अर्धा पेला पाणी टाकून एक उकळी येऊ द्यायची आणि एक उकळी आल्यानंतर झाकण मारायचं आणि 5 ते 10 मिनिटात आपली वांगे शिजतात. मस्त चमचमीत भाजी तयार झालेली आहे, बघू शकताय तुम्ही. सुरुवातीला हाय फ्लेमवर एक उकळी आली की 5 ते 10 मिनिटासाठी फक्त आपण एकदम स्लो गॅसवर याला छान वाफेवर वांगं शिजू द्यायचं. मसाल्याच्या वांग्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड्स, रिलेटिव्हजबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. मस्त चमचमीत भाजी तयार झालेली आहे. आता इथे मी पाणी जास्त टाकलेलं नाही आहे. तुम्हाला जर थोडासा रस्सा पाहिजे असेल या वांग्याचा, तर तुम्ही याच्यामध्ये पाणी वाढवून रस्सा करू शकता किंवा अगदी अजून सुकवायची असेल तर एक 2-3 मिनटासाठी आणि स्लोवर म्हणजे ठेवून हे म्हणजे याच्यातलं थोडंसं पाणी आणि कमी करू शकता आणि सुक्की वांग्याची मसाल्याची भाजी करू शकता.